नमस्कार. एका विशेष कार्यक्रमामध्ये आज तुमचं स्वागत आहे. विशेष कार्यक्रम अर्थातच आपण एक करतोय आणि ते आता लवकरच तुम्हाला कळणार आहे हा विशेष कार्यक्रम काय आहे. अर्थात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाराष्ट्राचे ज्येष्ठ आणि जाणते नेते शरद पवार 75वा यांचा वाढदिवस आहे आणि त्या निमित्तानं आपण त्यांच्या एका प्रदीर्घ अशा राजकीय कारकिर्दीचा आढावा घेणार आहोत. त्यांच्याकडनं समजून घेणार आहोत ही जी 50 वर्ष त्यांनी जी समाजकारणामध्ये आणि राजकारणामध्ये गेल्या काही काळामध्ये त्यांचा जो अनुभव आहे तो नेमका काय होता आणि त्या अनुभवाचे काही फायदे आपल्या या नवीन पिढीला, नवीन राजकारणी पिढीला मिळावेत, या अर्थाने आपण त्यांच्याशी प्रदीर्घ अशी चर्चा करणार आहोत. शरद पवार खुद्द आता आपल्या सोबत आहेत. तुमचं स्वागत आहे सर या संपूर्ण कार्यक्रमामध्ये. आणि अर्थात तुमच्याकडनं खूप समजून घ्यायचं म्हणजे इतकी प्रदीर्घ 50 वर्षाची तुमची समाजकारणाची, राजकारणाची जी कारकीर्द आहे, या कारकिर्दीमध्ये खूप चढउतारसुद्धा तुम्ही बघितलेले आहेत. आणि या सगळ्या पार्श्वभूमीवरती खरं तर तुमच्याकडनं आम्हाला हे समजून घ्यायचं आहे की नेमका काळ बदलला असं लोक म्हणतात. तुम्ही अजूनही तेवढेच तरुण आहात. नेमकं ह्याचं रहस्य काय आहे? प्रश्न असा आहे की तुम्ही जर लोकांच्याच राहिलात सतत आणि त्या लोकांच्यामध्ये राहताना त्याच्या ज्या पिढ्या आहेत, म्हणजे माझ्या वयाची पिढी असेल, माझ्या नंतरची पिढी असेल, आधीची असेल आणि आत्ताच तरुणाईमध्ये आलेली असेल, या सगळ्यांशी जर तुम्ही संपर्क साधत राहिला आणि सुसंवाद करत राहिला तर मला स्वतःला असं वाटतं की तुम्ही प्रचलित परिस्थितीशी आणि वर्गाशी निश्चितपणानं राहू शकता. आणि मग त्याच्यामध्ये काही अंतर वाटत नाही लोकांना. किंवा तुम्ही 75 वर्षाचे झाला का 80 वर्षाचा झाला, तुमच्यामध्ये अजूनही जर या सगळ्या वर्गाची सुसंवाद ठेवण्याच्या संबंधीची तयारी, कष्ट करण्याची तयारी, प्रवास करण्याची तयारी ही जर असेल तर मला स्वतःला असं जाणवतं की काही अंतर फरत नाही. आणि म्हणून ती खबरदारी जे घेतील ते सगळेजण नेहमी माझ्यासारखेच उत्साही राहतील किंवा काम करत राहतील. 5 दशकाचा हा जो पूर्ण तुमचा राजकीय प्रवास आहे, या 5 दशकामध्ये महाराष्ट्र प्रचंड वेगाने बदलला. महाराष्ट्रातलं समाजकारण, राजकारण प्रचंड वेगाने बदललं. ह्या सगळ्या बदलांकडे तुम्ही आता सिंहावलोकन त्याचं कसं करता, त्याकडे तुम्ही कसं बघता? नाही, त्याच्यात 2 गोष्टी आहेत. एक अगदी सुरुवातीचा काळ होता, म्हणजे माझा स्वतःचा सुद्धा, म्हणजे मी 48 वर्षाच्या पूर्वी महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा आलो की त्याच्या आधीसुद्धा मी तरुणांच्या संघटनेत काम करत असताना सगळ्या राज्यात बघत होतो. स्थिती वेगळी होती, काम करायच्या पद्धती वेगळ्या होत्या. जे लोकप्रतिनिधी असत त्यांच्या अपेक्षा मर्यादित होत्या, लोकांच्याही लोकप्रतिनिधीच्याकडून अपेक्षा या मर्यादित होत्या. मला आठवतं की आता 47-67 साली जेव्हा मी पहिल्यांदा विधानसभेमध्ये आलो किंवा त्याच्या आधी मी पक्षाचा एक राज्य पातळीचं काम करणारा पदाधिकारी होतो, तर आम्ही सगळ्या महाराष्ट्रात हिंडायचो. महाराष्ट्रामध्ये हिंडताना आम्हाला लोकांना हे माहीत नव्हतं की ते डाक बंगल्यात राहायचं असतं किंवा हॉटेलमध्ये राहायचं असतं. हॉटेल, डाक बंगल्या ह्या गोष्टी आम्हाला वरच्याच होत्या. कुठल्याही जिल्ह्यात गेल्याच्या नंतर आपला जो सहकारी आहे त्याच्याच घरी राहणं, त्याच्याच बरोबर राहणं आणि या सगळ्या गोष्टीच्यामुळे एक प्रकारची जवळीक होती. आणि त्या कुटुंबाच्या संबंधीचा एक सुसंवाद निर्माण व्हायचा, आस्था मनामध्ये निर्माण व्हायची. आणि ती जवळीक ही पुढं संघटना बांधण्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त ठरत होती. आज ते चित्र बदललं आहे. आज कोणी कोणाच्या घरी राहण्याच्या संबंधीचा विचारसुद्धा येत नाही. एक तर डाक बंगला की डाक बंगला, त्याच्याऐवजी सुद्धा हॉटेल, आणि त्याच्यातही हॉटेल मग आणखीन ते पंचतारीख असलं तर सोन्यान फिर अशा प्रकारचा हा सगळा अप्रोच आहे. पण यामुळं थोडासा जो व्यक्तिगत सलोख्याच्या संबंधीची जी स्थिती होती ती थोडी कमी व्हायला लागलेलं चित्र आत्ता बघायला मिळतं. हा आत्ताचा फरक आहे. मला आठवतं की त्यावेळेला मी एका ज्येष्ठ नेत्यांना
ओव्हरलोड होतं हे सगळं बघायला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातल्या एका ज्येष्ठ मंत्र्यांना, आणि त्यांचं बघितलं, त्यांनी समाधान व्यक्त केलं. आणि नंतर गाडीतून माझ्यावर जाताना मला सांगितलं की मी एक तुला सल्ला देतो की तू आत्ता आमदार झालास, विधानसभेचा सदस्य झाला, आणि तू एका वर्षामध्ये किंवा 1.5 वर्षामध्ये हे 300 तलाव तयार केले. मला असं वाटतं की या फील्डने जाणं तुला परवडायचं नाही. मी म्हटलं म्हणजे काय? त्यातली पद्धत अशी असते की एकदा निवडणुकी झाल्यावर पहिल्या निवडणुकीच्या वेळेला आश्वासन द्यायचं असतं, दुसऱ्या निवडणुकीच्या वेळेला भूमिपूजन करायचं असतं, आणि तिसऱ्या निवडणुकीच्या वेळेला काम सुरू करून पूर्ण करायचं असतं, आणि लोकांच्या नजरेसमोर आपण काहीतरी करतो असं दिसलं पाहिजे. तुम्ही पहिल्या एका 1.5 वर्षातच सगळी कामं संपवल्याच्या नंतर लोकांना त्या कामाचं महत्त्व वाटणार नाही. पण मला स्वतःला ते काही पटलं नाही, पण हा दृष्टिकोन त्या काळात लोकांचा होता. आज तसं नाही. आज लोकांना तातडीने प्रश्न सोडून पाहिजेत, रिझल्ट पाहिजेत, आणि म्हणून या नव्या पिढीतल्या प्रतिनिधींच्या समोर पूर्वीच्यापेक्षा मला आव्हानं जास्त दिसतात. परिस्थिती बदलली, सुधारणा झाल्यात, सुविधा झाल्यात, पहिल्या इतकी अडचणीची परिस्थिती राहिली नाही. जसं म्हणजे तुमच्यामुळे खरं तर आमच्या पिढीला यशवंतरावांच्या संदर्भातलं बरंचसं कळलं. म्हणजे तुम्ही सातत्यानं म्हणता की यशवंतरावांची अनेक उदाहरणं देता. नेमकं यशवंतरावांचं असं काय भावलं होतं तुम्हाला त्यावेळेला? कारण तरुण होतात तुम्ही आणि त्यांचं सगळं नेतृत्व एवढं मोठं. एक असं होतं की एक तर ही चव्हाणसाहेबांची जी पिढी होती ही स्वातंत्र्यासाठी खस्ता खाल्लेली पिढी होती. 4-4, 5-5 वेळी जेलमध्ये गेलेली आम्ही वाचलो होतो. आम्ही काही त्या काळात काही स्वातंत्र्याच्या चळवळीच्या काळात आम्ही काही कोणी नव्हतो, किंवा होतो तरी 4-6 वर्षाचे होतो. त्यामुळं त्या प्रत्यक्षाचा अनुभव नाही. पण नंतरच्या काळामध्ये जसं आपण वय वाढत जातं आणि परिस्थितीकडं आणि सभोवताला आपली नजर जाते, त्यावेळी अनेक गोष्टी समजतात, आणि त्याच्यामध्ये प्रचंड त्याग केलेले, स्वातंत्र्यासाठी कष्ट केलेले, तुरुंगात भरलेले जे लोक होते त्या पिढीचे ते प्रतिनिधी होते. आणि हे करून नंतर समाजाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाल्याच्या नंतर व्यक्तिगत जीवन आणि सार्वजनिक जीवन हे आदर्शवत कसं असावं यासंबंधीचं एक उत्तम चित्र त्यांनी नव्या पिढीच्या समोर सगळ्या समाजाच्या समोर मांडली होती. नंबर 3, त्यांचे विचार ऐकण्याची ज्यावेळी संधी मिळायची, भाषणं ऐकायला संधी मिळायची, त्याच्यामध्ये अनेक नवीन कल्पना, अनेक नवीन गोष्टी, या सगळ्या गोष्टीचा तो खरं म्हटलं तर धबधबाच होता. आणि 5वी गोष्ट म्हणजे वाचन. ते भविष्य तशा प्रकारचे ते होते. अनेक पद्धतीचं वाचन त्यांच्याकडून झालेलं असायचं. त्यामुळे साहजिकच अशा नेतृत्वाच्या बाबतीत त्यांना जवळून पाहायची संधी मिळेल, किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करण्याची संधी मिळेल, ही माझ्या दृष्टीनं फार मोलाची गोष्ट आम्हाला लोकांच्या आणि आमच्या पिढीच्यामध्ये होती. आणि त्यामुळे साहजिकच त्यांच्याबद्दलची एक आस्था ही त्यावेळेला होती, आणि ती आजही कायम राहिलेली आहेत. ते असोच असं नसोत. यशवंतराव चव्हाण साहेब म्हटलं की त्यांचं सर्व क्षेत्रातलं एक सर्व क्षेत्रातील लोकांबरोबर त्यांचा जो सुसंवाद होता त्याबद्दल सातत्याने बोललं जातं. भूमिका या त्यांच्या भाषणाचा जो संग्रह आहे त्यामध्ये त्यांनी जे वेगवेगळ्या विषयांना स्पर्श करत जे आपले मतं मांडलेली आहेत त्यातून लक्षात येतं की त्यांनी राजकारणाबरोबर साहित्य असेल, वाङ्मय असेल आणि समाजाच्या इतर सगळ्या अंगाचा प्रचंड अभ्यास केलेला होता. आता ज्या पद्धतीने पुरस्कार वापसी संदर्भात चर्चा आहे तर साहित्यिकांबद्दल अनुद्गार काढले जातात राजकीय क्षेत्रातल्या महत्त्वाच्या पदांवर बसलेल्या लोकांकडून की त्यांनी पुरस्कार परत देतात, मग पैसे पण परत द्या, आणि इतक्या वाईट पद्धतीने घरं परत द्या, वाईट पद्धतीने टिंगल केली जाते. तर म्हणजे यशवंतराव असते तर असं झालं नसतं, किंवा इवन तुम्ही सुद्धा त्या क्षणी मुख्यमंत्री असतात तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने वागला असतात. तुम्ही कसं बघता या सगळ्या प्रकारात? असं आहे की ही एक दुर्दैव अशी परिस्थिती आहे की विचार करणारा जो वर्ग आहे आणि समाजाने त्याचं लिखाण, त्याचे विचार हे स्वीकारले, त्याला सन्मान दिला, आणि त्यानंतर त्या क्षेत्रातल्या त्याच्या स्थानाच्या संबंधी त्यांना पुरस्कारसुद्धा दिले गेले. याचा अर्थ त्या क्षेत्रातल्या त्याच्या योगदानाच्या संबंधीची नोंद घेतली. ज्यांची नोंद घेतली अशा घटकांना एखाद्या प्रश्नावरून किंवा एखाद्या परिस्थितीवरून जर त्याच्यामध्ये एक तीव्र नाराजी निर्माण झाली, आता ती नाराजी हा सगळा विचारी वर्ग
आपली नाराजी व्यक्त करण्याच्या संबंधीचा मार्ग कोणता? काही ठिकाणी संघर्ष करतात, रस्त्यावर येतात, आंदोलनं करतात, वाहनं अडवतात. पण हा जो वर्ग आहे तो याच चौकटीमध्ये जाणारा किंवा बसणारा नाही. मग काय करता येईल कमीत कमी? तर आपली यासंबंधीची नाराजी व्यक्त करायची असेल तर आपल्याला हा दिलेला पुरस्कार आपण परत करायचा आणि सभ्यपणानं सुसंस्कृतपणानं आपलं यासंबंधीची तीव्रता ही व्यक्त करायची असा प्रयत्न काही ठिकाणी काही घटकांनी केला गेला. दुर्दैव आहे की त्यांना त्या परिस्थितीला जावं लागलं. पण कुठल्याही विचारी माणसाने दुसरा हा विचारी माणूस या निष्कर्षापर्यंत येतोय याचा अर्थ आपण काहीतरी समजून घेतलं पाहिजे. गैरसमज असेल तर त्यांच्याशी बोलून त्यांचा गैरसमज दूर केला पाहिजे आणि जर त्यांचा समज योग्य असेल तर आपण करेक्टिव्ह सुधारण्याची आपण भूमिका घेतली पाहिजे. हे खरं शहाण्या किंवा समंजस माणसाची जबाबदारी. पण पुरस्कार परत केला आणि त्यामुळे मग हे कोण लागून गेले, त्यांना पुरस्कार दिला, आम्ही हाच केवढा मोठेपणा होता, त्यांना वाटत असेल तर त्यांनी ते परत करावेत, त्याच्यावरचे पैसे परत करावेत, त्यासाठी सरकारने आणखीन सुविधा दिल्या त्या सगळ्या सोडून द्या. हा बघण्याचा दृष्टिकोन हा अत्यंत असमंजसपणाचा दृष्टिकोन आहे. माझा अनेक वर्षाचा अनुभव आहे की या देशात किंवा या समाजामध्ये दोन डोळ्यांनी आमच्यासारख्या सार्वजनिक जीवनात राहणाऱ्या लोकांच्याकडे बघणारे कोट्यावधी लोक असतात. त्यांचे डोळे कोट्यावधी असे असतात की जे आमच्याकडे बघत असतात. ते बोलत नाहीत, ते रिॲक्ट होत नाहीत, पण त्यांच्या मनामध्ये त्या संबंधीचा विचार निश्चित करतात आणि कधी संधी मिळते त्यावेळी ते कृतीसुद्धा करतात. आणि म्हणून या पद्धतीनं समाजातल्या चांगल्या घटकांच्याबद्दल त्यांनी त्यांची प्रतिक्रिया दिली म्हणून असे उद्गार काढणं हे अनुचित आहे आणि हे काही समाजाला आवडणार आहे असं मला वाटत नाही. त्याची परिणिती आज ना उद्या या पद्धतीने जे वागतात त्यांना बघायला मिळेल. नक्की. म्हणजे जो आत्ताचा जो वाद चालू आहे असहिष्णू आणि सहिष्णू आणि ह्या सगळ्या प्रकारातला, गेल्या काही काळात म्हणजे तुम्ही अगदी दंगली बघितल्यात, मुंबईतली दंगल बघितलेली, ती परिस्थिती सगळी हाताळलेली आहे. हा खरंच तुम्हाला असं वाटतंय कुठेतरी की अशा प्रकारे जो तुमचा काळ होता, म्हणजे अजूनही तुमच्या या सगळ्या अनुभवाच्या कारकिर्दीमध्ये तुम्हाला कुठेतरी वाटतंय की हा जो एक समाजाचा संयम होता तो संयम तुटत चाललाय, जाती असतील, धर्म असतील? कसं असतं की सत्ताधारी घटक जे असतात किंवा देश चालवण्याच्या संबंधाची जबाबदारी ज्यांच्यावर असते त्यांच्या जवळपासच्या लोकांच्याकडून विविध प्रश्नाच्या संबंधी अनुद्गार काढण्याच्या संबंधीची स्पर्धा असल्यासारखं चित्र ज्यावेळी दिसतं त्यावेळी लोक अस्वस्थ होतात. एखाद दुसरी व्यक्ती सत्ताधारी असो विरोधक असो त्याच्याकडून काही मतं व्यक्त केली गेली त्याच्यावर लोक टीका करतील, त्याच्याकडे दुर्लक्ष करतील. पण 1, 2, 3, 4, 5 आता एका केंद्रीय मंत्र्यांनी सांगितलं दलिताच्यावर अत्याचार झाला तर त्यांनी सांगितलं की ठीक आहे, कुत्र्यावर दगड मारला किंवा अशा पद्धतीचा उल्लेख केला. अनेक राज्यांच्यामध्ये गोहत्याची बंदी असताना कोणी त्या रस्त्याने सुद्धा जात नसताना आज अशी जर सत्तेच्या महत्त्वाच्या स्थानी असलेले लोक सांगायला लागले की हे केलं तर देश सोडून जा, याचा अर्थ देश काही कोणाची खाजगी मालकी नाही आहे. या पद्धतीचे जबाबदार लोक, कुठं गव्हर्नर, कुठं मंत्री, कुठं अधिकारी हे ज्यावेळी बोलायला लागतात त्यावेळेला समाजातला साधारण विचार करणारा माणूस हा अस्वस्थ होतो. त्याला असं वाटतं किंवा ही असहिष्णुता जरा जास्त दिसायला लागली. एखाद दुसरं अपवादात्मक उदाहरण समजू शकतो, पण अशा उद्गारांची मालिकाच आपल्याला ऐकायला मिळते हे ज्यावेळी दिसतं त्यावेळेला साहजिकच समाजामध्ये जरी लहान स्थिती असली तरी लोकांना ते काहीतरी मोठं या ठिकाणी बिघडत चाललेलं आहे अशा प्रकारचं वाटतं. आज तशा प्रकारची स्थिती आहे आणि म्हणून राज्यकर्त्यांनी आणि नेतृत्व करणाऱ्यांनी त्यांच्या जवळपासच्या लोकांच्या वर्तनाच्या आणि वक्तव्याच्या संबंधीची सुद्धा नोंद घेण्याची आवश्यकता असते. ती जर घेतली ते वातावरण बदलेल, ती नाही घेतली ती परिस्थिती आणखीन चिघळेल. सर, एक परत थोडासा मागे जाऊन प्रश्न विचारायचा आहे तुम्हाला, म्हणजे तुमच्याकडनं हे जाणून घ्यायचं आहे की राजकारणाची पिछेहाट होते वगैरे सर्वसाधारणपणे आता हल्ली म्हणतो, पण त्याबरोबर तुम्ही जो काळ सगळा बघितला त्या काळामध्ये अगदी अलीकडच्या
विलासरावांपासून गोपीनाथ मुंडेंनी तुमच्यावरती अगदी घणाघाती आरोप त्यावेळेला केले होते. त्यापूर्वीचे सगळे जे वेगवेगळे नेते होते, विरोधक असले तरी तगडे होते, म्हणजे सगळे एकमेकांचे विरोधक पण समृद्ध होते, बऱ्यापैकी ताकदवर होते, लोकनेते होते. असे लोकनेते गेल्या काही काळात राजकारणामध्ये कमी होताना दिसत आहेत. काय कारण आहे तसं तुम्हाला वाटतं? बेसिकली मी जे सुरुवातीला सांगितलं, सामान्य माणसाची सुसुवात, तुमची नाळ ही सामान्य माणसाची जोडली गेली पाहिजे. त्याच्यावर जे लक्ष केंद्रित करतात त्यांचा बेस हा वाढतो, त्यांना पाठीराखा वर्ग हा मोठ्या प्रमाणावर वाढतो आणि त्याच्यातून एक अशा पद्धतीचं नेतृत्व तयार होतं की ज्याला आपण इंग्रजीमध्ये मास बेस लिडरशिप असं म्हणतो. आज क्विक रिझल्ट घेण्याच्या संबंधीचा वर्ग नव्या पिढीमध्ये दिसतो. त्याच्यात काही चूक असं मी म्हणत नाही, पण ते क्विक रिझल्ट मिळताना तुम्ही व्यापक संपर्क ठेवला नाही, प्रश्नाच्या सखोल जाण्याच्या संबंधीची भूमिका ठेवली नाही, प्रश्न समजून घेतल्याच्या नंतर ते सोडवण्याच्यासाठी कष्ट केले नाहीत आणि त्या वर्गाशी सुसंवाद ठेवला नाही, तर ती अशी जनमानसात रुजलेली जी नेतृत्वाची फळी आपल्याला आवश्यक असते ती त्यातनं निर्माण होत नाही. आज खूपदा असं दिसतं की सखोल विचार करून त्या प्रश्नाची जाण लक्षामध्ये घेऊन सोडवण्याच्यासाठी अखंड काळजी करणं. प्रश्न सहजासहजी लवकर सोडवता येत नाहीत, त्यासाठी पुन्हा पुन्हा सुद्धा कष्ट करावं लागतात, सातत्य टिकवावं लागतं. ते जर आपण ठेवलं नाही तर लोकांच्यात नैराश्य होते, लिडरशिपसुद्धा वाढत नाही. आज तसं चित्र नव्या पिढीमध्ये थोडं बहुत दिसतंय. हे जे चित्र आपल्याला रस्त्यावर दिसतं की जनमानसामध्ये न रुजलेले नेते वाढत असल्यामुळे त्याचं प्रतिबिंब विधिमंडळात आपल्याला पाहायला मिळतं की लोकांशी जर नेत्याची नाळ नसेल तर त्याचं प्रतिबिंब विधिमंडळातल्या चर्चांमध्ये उमटताना दिसत नाही. त्यामुळे तुम्ही मुख्यमंत्री असताना ज्या पद्धतीने चर्चा विधिमंडळात होत होत्या, विधिमंडळ ज्या पद्धतीने चर्चेसाठी प्रसिद्ध असायचं, आता ते विधिमंडळ एकमेकांबद्दल अनुद्गार काढण्यासाठी प्रसिद्ध होत चाललेलं आहे. मोठ्या बातम्या त्या संदर्भात येतात. चर्चा ज्या प्रकारे व्हायला पाहिजे महाराष्ट्राच्या विकासाची, महाराष्ट्रातील लोकांच्या प्रश्नांची आणि त्यावर जे निर्णय व्हायला पाहिजेत ते विधिमंडळात होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस कमी होत चाललंय. आपण काय म्हणाल त्यावर? हे थोडं दिसतं, तुम्ही म्हणतात तशा प्रकारची स्थितींची विधिमंडळापुरती सीमित नाही, बदलांना संसदेमध्ये सुद्धा ते चित्र दिसतं. मी अनेकदा पाहिलं की आता गेल्या वेळेला एक महिना सेशन संसदेचं चाललं नाही. एकदा भाजपने चालवून दिलं नाही, एकदा काँग्रेसने चालवून दिलं नाही. एखाद्या प्रश्नावर मतभेद असतात ते समजू शकतो, 1 दिवस 2 दिवस 3 दिवस, पण तुम्ही 4-4 आठवडे संसदेचं किंवा विधिमंडळाचं काम चालवून देत नाही. याचा अर्थ संसदीय पद्धतीवर तुमचा विश्वास आहे का नाही याची शंका सामान्य माणसाला येते. पण हे घडल्याच्या नंतर पुन्हा असंही चित्र बघायला मिळतं की एखाद्या काही प्रश्नावर फार गांभीर्याने चर्चा होते. आता गेले 2 दिवस पार्लमेंटमध्ये जी चर्चा चालू आहे संविधानाच्या संबंधी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या योगदानाच्या संदर्भात अतिशय गांभीर्याने चर्चा सुरू झालेली आहे. किंवा अन्य काही विषयांच्या संबंधीचे जे वादग्रस्त विषय आहेत त्याच्यावरसुद्धा गांभीर्याने चर्चा होते. हे एका दृष्टीने चांगलं लक्षण आहे. राज्य विधिमंडळामध्ये सुद्धा त्याची नोंद घेऊन पुढे जाण्याचा संबंधीचा प्रयत्न विधिमंडळाच्या सदस्यांनी केला पाहिजे. मी फारसा माझा डिटेल संबंध येत नाही विधिमंडळाच्या कामाशी, पण मी एक ऑब्झर्वर म्हणून ज्यावेळेस बघत असतो मतदानांना, मला काही लोक, काही सदस्य हे अतिशय तयारी करून त्या ठिकाणी योगदान देत असतात. म्हणजे असाही वर्ग आहे, काही सगळेच तशाचे तसे नाही. एक जे दिल्लीतलं वातावरण, म्हणजे दिल्लीत महाराष्ट्राचा आधारवड म्हणून तुमच्याकडे बघितलं जातं. बऱ्याचदा दिल्लीचं महत्त्वसुद्धा एक राज्य म्हणून आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे असं आपण मानतो. तिथलं सत्ताकरण तुम्ही इतक्या जवळनं बघितलं आहे. काय तुम्हाला वाटतं तिथल्या सत्ताकरणात नवी जी काही पिढी आहे राजकारणातली त्यांना जायचं असेल तर त्यांना त्या अर्थाने तुम्हाला काय त्यांना सांगायचं? मी संसदेमध्ये बघतो, विशेषतः लोकसभेमध्ये नव्या पिढीचे बरेच तरुण संसदेमध्ये आलेले आहेत.
ते शिक्षित आहेत, उच्च शिक्षित आहेत आणि त्यातले अनेक लोक असे आहेत ते विविध राजकीय पक्षांच्यामध्ये आहेत, पण ते एकत्र बसतात. काही महत्त्वाच्या राष्ट्रीय प्रश्नावर किंवा राज्यांच्या प्रश्नावर एकत्र चर्चा करतात. माझ्या मते हे चांगलं लक्षण आहे. पण लॉबिंग ज्याला आपण म्हणतो, म्हणजे दिल्लीत एक असं म्हणतात खूप मोठं लॉबिंग लागतं आणि ते लॉबिंग करण्यात तुम्ही यशस्वी होता आत्तापर्यंत. तर हे लॉबिंग खरं गरजेचं असतं का? किंवा त्या प्रकारचं सगळेच म्हणजे उद्योजक तुमच्या मागे असतात, बाकी वेगवेगळ्या प्रकारची माणसं तुमच्या मागे असतात, ते सत्ताकरण महाराष्ट्रात जमेल येणाऱ्या काळामध्ये सगळ्या लोकांना? लॉबिंग याचा अर्थ काय? म्हणजे आता जगामध्ये पाश्चिमात्य देशांच्यामध्ये सुद्धा तिथल्या संसदीय पद्धतीमध्ये लॉबिंग, नुसतं लॉबिंग नाही तर त्यासाठी लॉबियस्ट म्हणजे लॉबिंग करण्याच्यासाठी प्रोफेशनल लोकांची मदत ही घेतली जाते. अमेरिकेमध्ये घेतली जाते, अनेक देशांच्यामध्ये घेतली जाते. आपल्याकडे काही ती स्थिती नाही. पण आपल्याकडे काही वर्गाचं प्रतिनिधित्व आणि त्यांच्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी एकत्रित आग्रह म्हणजे क्रमानं प्रयत्न करणं, ह्या एक लॉबिंगचाच पण वेगळा प्रकार आहे की ज्याच्यामध्ये कुठलं अर्थकारण नसतं. आणि खूपदा आता दुष्काळ पडला समजा महाराष्ट्रामध्ये, तर महाराष्ट्राच्या म्हणजे संसदेतले सभासद इरिस्पेक्टिव्ह ऑफ पार्टी एकत्रपणानं बसतात, प्राईम मिनिस्टरना भेटतात, होम मिनिस्टरना भेटतात आणि या राज्याची स्थिती त्या ठिकाणी सांगतात. माझ्या मते ही चांगली गोष्ट आहे आणि हे असं अनेकदा होत असतं. मगाशी मी सांगत होतो की ह्या तरुण लोकांच्यात एक नवीन स्थिती दिसली की एकत्रपणांचे संसदेमध्ये बसतात, प्रश्नाची चर्चा करतात. खूपदा त्यांच्या बैठका माझ्या घरी होतात. माझ्यामुळं नाही, कारण मी त्याच्यात नाही, पण माझी मुलगी त्या पिढीचं प्रतिनिधित्व करते आणि त्यामुळे तिच्याकडे या बैठका होत असतात. असंच मी एक दिवशी त्यांच्याशी बोलत असताना त्यांनी मला सांगितलं, मी उद्या भुवनेश्वरला जाणार आहोत. मी म्हणलं भुवनेश्वरला काय काढलं? तर तिथंच मला सांगण्यात आलं की तिथं माल न्यूट्रिशनचा प्रश्न काही भागामध्ये फार गंभीर आहे आणि आम्हाला असं वाटतं की त्या प्रश्नाची नोंद घेतली पाहिजे. म्हणून इरिस्पेक्टिव्ह ऑफ पार्टी आम्ही सगळे एकत्र विचार करून आम्ही ठरवलं की तिथं जायचं. ते गेले तिथं, प्रश्नाचं गांभीर्य त्यांनी समजून घेतलं, तिथल्या मुख्यमंत्र्यांशी बोलले किंवा इथं आपल्याला अधिक लक्ष देण्याची गरज आहे. तर मुख्यमंत्र्यांनी केंद्र सरकारकडनं धान्याचा कोटा वाढवायची गरज आहे असा एक मुद्दा त्या ठिकाणी मांडला. तर संच परत आला, त्यावेळी अन्न खातं माझ्याकडे होतं, माझ्याकडे आलं, मला सांगितलं किंवा ओरिसातल्या या परिसरातल्या प्रश्नाच्यासाठी तुम्ही जे धान्याचं ॲलोकेशन देशामध्ये करता सगळ्या राज्यांना, त्याच्यापेक्षा एक वेगळा दृष्टिकोन या ठिकाणी घेतला पाहिजे. मग त्या जिल्ह्यांच्यासाठी आम्ही वेगळी पॉलिसी फायनल केली. त्यांच्यासाठी ॲडिशनल धान्य कमी किमतीमध्ये देण्याच्या संबंधित निर्णय घेतला आणि राबवला. तो आजही चालू आहे. तर याच्यात मला समाधान काय वाटलं की हे तरुण संसदेचे सदस्य या प्रश्नात लक्ष घालतात. ते तिथे गेले, त्यांनी गावात जाऊन पाहिलं, घरात जाऊन पाहिलं. त्याच्यामुळं माझ्यापर्यंतसुद्धा मी म्हणजे निर्णय घेण्याचा अधिकार ज्याला होतो त्याच्यापर्यंतसुद्धा या गोष्टी अधिक बारकाईनं समजल्या आणि निर्णय घेता आले. तर हा जो बदल या नव्या पिढीत मला दिसतो, हा मला निश्चितच चांगला वाटतो. तुम्ही नव्या पिढी संदर्भात बोललात. आता ज्या पद्धतीने तुम्हाला किंवा तुमचं नेतृत्व यशवंतराव चव्हाण साहेबांच्या मार्गदर्शनाखाली उभं राहिलं आणि पुढील 5 दशकं तुम्ही महाराष्ट्रामध्ये राजकारण करत आहात, मला थेट तुम्हाला विचारावं असं वाटतं की यापुढे महाराष्ट्रातून असा कोणता नेता तुमच्या डोळ्यासमोर आहे की जो पुढील 4-5 दशकं महाराष्ट्राकडे वेगळ्या पद्धतीने पाहू शकेल? अनेक लोक होते, त्याच्यात आर पाटील होते, दुर्दैवानं ते लोकच गेले. आज मला अनेक लोक दिसतात, जयंत पाटील दिसतात त्या ठिकाणी, जयदत्त क्षीरसागरवाल त्या ठिकाणी दिसतात, धनंजय मुंडे त्या ठिकाणी दिसतात, सुनील तटकरेवाल त्या ठिकाणी दिसतात, अजित पवारवाल त्या ठिकाणी दिसतात. अशी तरुणांची एक मध्यम वयामध्ये पोचलेल्यांची एक 10-20 लोकांची तरी नावं मला घेता येतील अशी दिसतात. एक जो काळ होता म्हणजे खास करून असं खूप म्हणजे हाही एक थेट प्रश्न आहे की असं म्हटलं जातं की तुम्ही वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसलं. नेमकी काय परिस्थिती होती त्यावेळेला? म्हणजे हे मुळात हे विधान सातत्यानं केलं गेलं अनेक निरीक्षकांकडनं राजकीय, मान्य आहे का तुम्हाला हे? साधी गोष्ट आहे की वसंतराव मुख्यमंत्री असताना त्यांचं सरकार आम्ही घालवलं, ही तर काय सूर्यप्रकाश इतकी स्पष्ट गोष्ट आहे, त्याच्यामध्ये नाही.
प्रश्न मतभेद होते काही प्रश्न. त्यावेळी काँग्रेस ही तिचं विभाजन झालं होतं. एक इंदिरा गांधींच्या नेतृत्वाखालची एक काँग्रेस होती आणि त्यावेळी स्वर्णसिंग किंवा ब्रह्मानंद रेड्डी किंवा चव्हाणसाहेब यांच्या नेतृत्वाखालची एक काँग्रेस होती. इथलं सरकार जे बनलेलं होतं ते एका पक्षाच्या पाठिंब्याचं नव्हतं. ते काँग्रेस आय आणि काँग्रेसेस यांच्या मदतीनं झालेलं होतं. नेतृत्व वसंतदादांच्याकडे होतं. दुर्दैव असं होतं की वसंतदादांच्याकडे नेतृत्व असताना दुसरा जो आमचा सहकारी घटक होता काँग्रेस आय, त्याचं नेतृत्व नाशिकराव तिरफुरे यांच्याकडे होतं. आणि तिरफुरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची भूमिका वसंतदादांचा फान उतारा कसा करता येईल, यशवंतरावांच्याबद्दल आक्षेपार्ह अशा प्रकारची विधानं कशी करता येईल की जेणेकरून आम्ही सगळेजण त्यातल्या त्यात यंगस्टर्स होतो काँग्रेसेसमध्ये, आम्ही सगळेजण दादांच्यासह सगळेजण अस्वस्थ व्हायचो. सरकार चालवताना शेवटी मंत्रिमंडळ त्याचा नेता यांनी एका विचाराने सरकार चालवायचं असतं. पण त्यावेळेला मंत्रिमंडळाच्या बैठका होण्याच्या आधी आपल्या गटाच्या मंत्र्यांची वेगळी बैठक घेण्याची पद्धतसुद्धा तिरफुरे किंवा काँग्रेसांनी पाडलेली होती. त्यामुळं ते सरकार एका विचाराचं म्हणून जी काम करायची अपेक्षा असते ती अजिबात त्या ठिकाणी राहिलेली नसती. कटुता वाढलेली होती. एकमेकांच्या संबंधीच्या जाहीरपणानं विधानं ही चमत्कारी केली जात होती. आणि या सगळ्या गोष्टीचा परिपाक म्हणून चव्हाणसाहेब नाराज होते. वसंतदादासुद्धा या निष्कर्षाला आले की सरकार सोडलेलं बरं. उद्वेगाने ते कधी आम्हाला सांगितलं जाऊन द्यायचं सोडा सरकार, आपण जाऊया, सत्ता नसली तर काही होत नाही वगैरे वगैरे. या सगळ्यातून यातनं आपण बाहेर पडलं पाहिजे ही जी भूमिका मांडली गेली त्याचा परिपाक हा झाला की मी काय, सुशीलकुमार शिंदे काय, सुंदरराव सोळंके काय, दत्ता मेघे काय, अशा काही लोकांनी मंत्रिमंडळाचे राजीनामे दिले आणि 75% विधानसभेचे त्यावेळेचे आमच्या पक्षाचे सभासद आमच्यावर आले आणि तुम्ही करता हे योग्य म्हणायला लागले. त्याच्यातून दादांचं सरकार गेलं. कारण निम्मे लोकच बाजूला गेले तर साहजिकच बहुमतापणा होतो. त्यामुळं हे काहीतरी खंजीर खुपसला वगैरे कुणी म्हणत असेल ठीक आहे, हे म्हणू शकतात. त्याचं कारण आम्ही एका पक्षात असताना आम्ही हा निर्णय घेतला. पण दुसरी बाजू त्याला ही आहे की आणखीन वर्ष, 2 वर्षांनी, 3 वर्षांनी ज्या वसंतदादांची नाराजी माझ्याबद्दल होती त्या वसंतदादांनी पुढाकार घेऊन सगळ्यांना एकत्र बोलून महाराष्ट्राची सूत्र माझ्या हातात दिली पाहिजेत हा आग्रह केला. आणि मला मुख्यमंत्री बनवण्यासाठी 86-87ला त्यांनी सगळी शक्ती फाडायला लावली आणि सगळ्यांना सांगितलं की आपण शेवटपर्यंत यांच्या पाठीशी मजबूतीने उभं राहायचं. एक छोटासा ब्रेक घेऊयात आणि ब्रेकनंतर आपण शरद पवार यांच्यासोबत जी चर्चा आहे, मनमोकळी चर्चा जी आहे ती सुरू ठेवूयात. वयाच्या 38व्या वर्षी मुख्यमंत्री झालेले शरद पवार आणि त्यानंतर प्रदीर्घ काळ राजकारण केलेले शरद पवार यांच्याकडे कायम PM मटेरियल म्हणून बघितलं गेलं. पंतप्रधान पदाचे एक उमेदवार म्हणून त्यांच्याकडे बघितलं गेलं. परंतु यशवंतराव चव्हाण साहेबांना ज्या पदाने जशी हुलकावणी दिली तशी शरद पवारांना सुद्धा ती हुलकावणी दिली. फरक आहे त्याच्यात. चव्हाण साहेबांच्या बाबतीत त्यावेळेला पक्षाचा मोठा वर्ग त्यांना पाठिंबा देणारा होता. श्रीमती गांधींनी जर त्यांना साथ दिली असती तर प्रधानमंत्री व्हायला त्यांना कुठली अडचण नव्हती. माझी परिस्थिती तशी नव्हती. माझी सतत परिस्थिती, मी या चौकटीच्या सत्तेच्या बाहेरच होतो. आम्ही स्वतंत्रपणाने काम करणारे घटक होतो आणि आमची संख्या ही अत्यंत मर्यादित होती. आज आम्ही सगळे मिळून 12 का 14 संसदेमध्ये सभासद आहोत. मी काँग्रेसमध्ये असतानाच त्यामुळं मर्यादित संख्येतून होणं शक्य नाही. अच्छा, काँग्रेसमध्ये असताना त्यावेळेला काँग्रेस सत्तेमध्ये येण्याची स्थिती नव्हती. मी संसदीय काँग्रेस पक्षाचा नेता होतो. नेता असताना आमच्या पक्षाची संख्या ही बहुमताच्या जवळपास नाही, बहुमताच्या 50% सुद्धा नव्हती.
आणि त्यामुळं विरोधी पक्षाचा नेता मी होऊ शकलो, पण सत्ताधारी पक्षाचा नेता होण्याच्या स्थितीला लागणारा नंबर हा आमच्याकडे कधीच नव्हता. आणि त्यामुळं प्रधानमंत्रीपदाच्या संबंधीची अपेक्षा करणं हेच माझ्या दृष्टीने चुकीचं होतं. आता ठीक आहे, लोकांच्या अपेक्षा असतात, मीडिया त्या संबंधीचं काहीतरी लिहितो, हे देश चालू शकतील हा एक विश्वास असतो. चालू शकणारे अनेक माणसं असतात, पण त्या चालू शकणाऱ्यांच्या पाठीमागं बहुमताची जी संख्या आहे ती नसेल तर तुम्ही चालू शकायची कुवत तुमच्यात असली तर संसदीय लोकशाही पद्धतीमध्ये ते पुरेसं होत नाही. साधारणतः 70-80चं दशक होतं, ज्या काळात तुम्ही भरात होता, सगळ्या राजकारणाच्या एक प्रकारे तुमच्या कंट्रोल होता त्यावेळेला. त्या काळामध्ये ज्या चळवळी सगळ्या होत्या, दलित पॅन्थर असेल, नामांतराची नंतरच्या काळातली चळवळ असेल, अगदी शेतकरी संघटनेसारखी एक चळवळ, एका वेगळ्या विचारांनी सुरू झालेली चळवळ असेल, या सगळ्या महाराष्ट्रातली जी उलटपुलट होती त्या काळामध्ये तुम्ही असं सगळेजण म्हणतात की तुम्ही ती व्यवस्थित हाताळली म्हणा, किंवा तुम्ही त्या सगळ्या चळवळींना कुठेतरी हळूहळू का होईना पण त्यांना नियंत्रणात आणलं. तुम्ही नेमकं ह्या सगळ्या प्रकाराकडे कसं बघताय? असं की ह्या ज्या चळवळी होत त्यांच्या संघटना वगैरे होत होत्या त्याला काही कारण मीमांसा होती. तर दलित पॅन्थर किंवा तत्सम आंबेडकरी विचाराचे कार्यकर्ते एकत्र यायला लागले. माझ्या मते ही समाधानाची गोष्ट होती. उपेक्षित समाजातली तरुण पिढी अभ्यास करून आपल्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्यासाठी चौकटीत बसून लोकशाहीच्या चौकटीत राहून आक्रमक बनतात, ही त्यांचा आत्मविश्वास वाढलेला आहे, ही जमेची बाजू आहे. आणि म्हणून या सगळ्यांच्याकडे हळूवारपणाने आपण बघितलं पाहिजे. त्यांनी कायदा हातात घेतला, कुठं अखेरस्थळीपणा केला, असं की अन्याय आणि त्याच्यातून निर्माण होणारी चीड, संताप, त्याच्याबद्दलची प्रतिक्रिया कदाचित जी कायद्याची चौकटीच्या बाहेर जाण्यापर्यंत सगळा व्यक्ती किंवा वर्ग जातो, ते त्यांनी केलेलं योग्य नाही. पण ते का केलं, प्रत्यक्ष घडतंय काय, समाजाची त्यांना न्याय देण्याच्या संबंधीची भूमिका आहे का नाही, याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. आणि त्यामुळे दलित चळवळीतल्या लोकांनी आक्रमक भूमिका घेतली किंवा संसदीय लोकशाही पद्धतीच्या बाहेर जाऊन सुद्धा काही वेळेला संघर्ष केला, तर त्याला मी दोष देणार नाही. त्याच्यामध्ये बाकीच्या समाजाने या सगळ्या वर्गांच्याकडे बघण्याचा आणि कृती करण्याचा दृष्टिकोन बदलायची आवश्यकता आहे, हे त्यातनं स्पष्ट होतं. किंवा शेतकरी संघटनेच्यामध्ये या देशामध्ये शेतकऱ्यांच्या चळवळी खूप झाल्या, पण त्या अशा लिमिटेड काही कारणावरून त्या भागामध्ये झाल्या. खऱ्या अर्थानं एक सवन शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांच्या संबंधीची चळवळ आणि संघटन उभं करण्याच्या संबंधीचे जे प्रयत्न झाले ते अलीकडच्या काळामध्ये झाले. आपण नामांतराचा जो निर्णय घेतला मराठवाडा विद्यापीठाचा, आणि त्यामुळे दलित चळवळीला जो एक मोठा जनाधार संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मिळालेला होता, कारण त्या विषयाभोवती ती चळवळ फिरताना दिसत होती. तो विषयच तुम्ही संपवल्यामुळे ती चळवळ नंतर वेगळ्या पद्धतीने मरत गेली आणि आता काही पक्षांच्या अस्तित्वापुरती ती चळवळ उरलेली आहे. त्याचबरोबर शेतकऱ्यांचा मुद्दा असेल, शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा महाराष्ट्रासमोरचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. परंतु गेल्या 2 दशकांमध्ये 50,000हून अधिक शेतकरी मेल्यानंतर सुद्धा त्याविषयी जो एक विशेष कार्यक्रम आखला गेला पाहिजे केंद्र शासनाकडून, राज्य शासनाकडून, ते होताना दिसत नाही. या 2 प्रश्नांकडे तुम्ही कसं बघता? 2 गोष्टी. त्याचा जो शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, या आत्महत्या होणं ही मला काय विचार करणाऱ्या प्रत्येक माणसाला अस्वस्थ करणारी बाब आहे. मला असं वाटतं की आम्ही त्याची फार गांभीर्याने नोंद घेतली, त्याच्या खोलामध्ये गेलो. गोखले टाटा इन्स्टिट्यूटसारख्या संस्थेला विधिफूट केलं, त्याच्या खोलात त्यांना जायला लावलं. आणखीन काही संस्था, संघटन त्यांनाही त्याच्या खोलात जायला लावलं. ह्या सगळ्या आत्महत्येची सुरुवात खरं म्हटलं तर सुरुवात झालेली होती ती आंध्र कर्नाटकमधून. नंतर आंध्र आणि कर्नाटकच्या सरकारने अनेक कलेक्टिव्ह मेजर्स घेतले, त्यामुळे ते तिथं थांबलं. मग ते उत्तर प्रदेश किंवा पंजाब किंवा महाराष्ट्रातला विदर्भ या ठिकाणी हे चित्र दिवसेंदिवस वाढलेलं दिसलं. त्याच्या खोलामध्ये गेल्याच्या नंतर 2 गोष्टी प्रामुख्याने दिसल्या, कर्जबाजारीपणा आणि नापिकी.
आता कर्जबाजारीपणाच्या खोलात गेल्याच्या नंतर या देशामध्ये शेतकऱ्यांच्या डोक्यावरच्या कर्जाचे आकडे इतके वाढलेत, त्यांना नवीन कर्ज मिळत नाही. सहकारी आणि बँकांच्या कर्जातून एकदा थकीत झाला तर खाजगी सावकाराकडे जावं लागतं. खाजगी सावकाराकडचे व्याजाचे दर जास्त आहेत, त्याच्याकडून अत्याचारी केले जातात, वेळेवर वसुली केली जात नाही. या सगळ्या गोष्टीचा परिपाक की काही वेळेला अतिरेक ज्यावेळी होतो त्यावेळी लोकांनी टोकाची भूमिका घेतली, असा ऑब्झर्वेशन या आम्ही केलेल्या चौकशीमध्ये तज्ज्ञांच्याकडून किंवा जाणकारांच्याकडून कळलं. मला असं वाटतं की कुटुंबातल्या एखाद दुसरी व्यक्ती सोडली तर बाकीचे जे शेतकऱ्याच्या कुटुंबातले घटक आहेत त्यांनी इतर क्षेत्रात गेलं पाहिजे. सरकारने त्यांना अन्य संधी उपलब्ध करून दिली पाहिजे. नुसती शेती की शेती हाच रोजगार द्यायचं साधन नाही, तर विकेंद्रित स्वरूपामध्ये कारखानदारी आपण वाढवली पाहिजे आणि त्या जसे पर्याय आपण उपलब्ध करून देऊ तसं तसं ही शेती परवडणारी होईल, त्याच्यावरचा बोजा कमी झाल्यामुळं. आणि मग त्याच्या ज्या यातना सहन करायला लागतात तो वर्गसुद्धा कमी होईल. आणि तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आत्महत्या किंवा तत्सम प्रश्न आहेत, त्या प्रश्नातून काही प्रमाणात सुटका होईल. आणि म्हणून हा प्रश्न एका दुसऱ्या व्यक्तीने आपला जीव सोडला एवढा सीमित नाही, ओव्हरऑल संबंध अर्थव्यवस्थेच्या नीतीच्या संबंधी निगडीत असा प्रश्न आहे. मला असं वाटतं की त्या पद्धतीनं देशात सरकार कोणाचंही असलं तर पावलं पडायला लागलेली आहेत. शेवटी शेतकरीसुद्धा मला 2 पैसे कशात मिळते हाच विचार करणार. बरोबर. आणि डाळीमध्ये तेलबियामध्ये जर मिळत नसतील आणि वेळेवर मिळत नसतील तर लोक तिकडे जातात. आता किंमत वाढल्याच्या संबंधीची आज उत्पादनाचा खर्च हा निघत नसेल तर त्याचे भाव वाढवून दिल्याशिवाय सरकारला गत्यंतर नाही. आणि म्हणून डाळीचे भाव आत्तासुद्धा मोदी सरकारने सुद्धा वाढवले, त्याचे परिणाम नंतर तुम्हाला दिसतील. पण ज्या वेळेला देशाची गरज आहे त्या गरजेच्यापेक्षा उपलब्धती कमी होते तर किमती वाढतात. आणि त्यामुळे काही पदार्थाच्या संबंधीच्या काही विशिष्ट वेळेत किमती वाढलेल्या दिसतात. तुम्ही कांद्याचा उल्लेख केला, कांद्याच्या किमती वाढल्या, पण त्याच्यानंतर एका महिन्याच्यामध्ये आपल्याला हे बघायला मिळालं की कांद्याच्या किमती इतक्या घसरल्या की लोकांनी रस्त्यावर कांदा फेकून दिला. आणि म्हणून ही डिमांड अँड सप्लाय याच्यावर या सगळ्या किमतीचं गणित हे ठरत असतं आणि हे अनेक वेळेला होत असतं. ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आपण विशेष चर्चा करतोय महाराष्ट्राचे नेते शरद पवार यांच्यासोबत. अर्थात त्यांचा सगळा अनुभव जो आहे प्रदीर्घ असा अनुभव आहे, खूप मोठा कॅनव्हास आहे त्यांच्या कारकिर्दीचा आणि तो असा एका मुलाखतीमध्ये खरं तर आपल्याला आणणं खूप कठीण आहे. पण तरी आपण त्यांच्याशी चर्चा करतो आणि त्यांना काही महत्त्वाचे मुद्दे ते आपल्याला सांगतायत, नेमकं त्यांना कसं वाटलं हे सगळं कारकिर्दीतनं आणि त्यांचा अनुभव काय होता. पुन्हा काही महत्त्वाचे राजकीय प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. एक जो पहिला प्रश्न अगदी साहजिक आहे, तुमची आणि बाळासाहेबांची मैत्री आणि सातत्यानं बोललं गेलं ह्या मैत्रीबद्दल वगैरे, पण कुठेतरी असं काही अंडरस्टँडिंग तुमचं होतं का की मुंबई MMRD हे सगळा रिजन असेल तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रसार जास्ती जोरकसपणे करायचा नाही, बाकीच्या महाराष्ट्रामध्ये तुमचा पक्ष वाढवायचा, असं काही तुमची दोस्ती वगैरे असं काय? कारण खूप बोललं की बाळासाहेबांशी माझे व्यक्तिगत संबंध अनेक वर्षाचे होते. शिवसेनेचा जन्म झाला तेव्हापासून आम्ही एकमेकांशी जवळीक करतो. माझे एक मित्र होते BK देसाई, रामकृष्ण बजाज यांचे ते सेक्रेटरी होते आणि शिवसेनेच्या भयंकर पुरस्कर्ते होते. शिवसेनेचा जेव्हा जन्म झाला त्यावेळेला श्याम देशमुख, देशपांडे, BK देसाई, डॉक्टर गुप्ते, पुढं महापौर झाले वगैरे, हे जे सगळे लोक होते त्या सगळ्यांच्याबरोबर काम करणारे. आणि त्यावेळेला ही म्हणजे 1966 याच्या आसपासची गोष्ट. मी जेव्हा टिळक भवनमध्ये राहायचो तेव्हा आमच्या नेहमी भेटीगाठी असायच्या आणि हे या मराठी माणसाच्या प्रश्नाच्यासाठी त्यांची चर्चा होत असे. आणि त्यातनं त्यांनी हे संघटन उभं करायचा निर्णय घेतला. मला आठवते त्यांची पहिली सभा जी शिवाजी पार्कची झाली तीसुद्धा मी शिवाजी पार्कच्या एका कोपऱ्याला उभं राहून ती ऐकलेली होती.
आणि आमच्या भेटीगाठी नेहमी होत असत, मैत्री होती. पण मी काँग्रेसच्या विचाराचा, ते शिवसेनेच्या विचाराचा, काँग्रेसचा आणि त्यांचा संघर्ष, जेव्हा राजकीय व्यासपीठाचा प्रश्न यायचा आणि राजकीय निर्णय घेण्याची जेव्हा स्थिती यायची, त्यावेळी बाळासाहेबांनी आम्हाला लोकांच्या हल्ला करायला कधी काटकसर केली नाही. आणि बाळासाहेबांना ठोकण्यासाठी राजकीयदृष्ट्या जे काही करावं लागतं त्याच्यात आम्ही कधी काही कमतरता दाखवली नाही. आमच्या दोघांचं वैशिष्ट्य होतं की आपल्या पॉलिटिकल लाईनच्यासाठी आपण एकदम तडजोड न करता आक्रमक व्हायचं. अनेकदा बघितलं मी. आता एक दिवशी माझ्या पक्षाच्या लोकांनी ठरवलं की सुप्रियाला राज्यसभेत पाठवायचं आणि तिचा फॉर्म भरला. फॉर्म भरल्याच्यानंतर मी वाट बघत होतो BJP शिवसेनेच्या वतीने कोण उभं राहते. एक दिवशी बाळासाहेबांचा फोन आला. तुम्हाला शरद बाबू म्हणायचे. शरद बाबू म्हणजे सुप्रियाने फॉर्म भरला. म्हणलं हो. मी त्यांना विचारलं तुमचा उमेदवार कोण, तुम्हाला काय वाटतं का, म्हणजे तुमचा उमेदवार कोण म्हणून विचारलं. आपली मुलगी पहिल्यांदा जाऊ पाहते, तिच्यावर रस्त्यात म्हणलं आम्ही कोणी काय आणू, ती बिनविरोध जाणार, कोणी उभं राहणार नाही. म्हटलं आपण ते भारतीय जनता पार्टीचं काय, ते त्यांनी जे शब्द वापरले मी सांगत नाही, म्हणजे तुम्ही काय काळजी करू नका त्याची, ते सगळं आम्ही ठीक करू. आणि ती बिनविरोध झाली. म्हणजे राजकारणात असं कधी होत नाही की कुणी पार्लमेंटमध्ये बिनविरोध पाठवायचं. हे बाळासाहेबच करू तसा प्रतिष्ठेचा प्रश्न पण बनवला नाही. किंवा दुसरी गोष्ट अशी आहे की हे असला पॉलिटिकल लिडर मी पाहिलाच नाही या देशात. जसं तुम्ही बाळासाहेबांबद्दल सांगितलं तसे देश पातळीवर काम करणारे वेगवेगळ्या पक्षांचे मोठे नेते तुमच्या नेहमी व्यक्तिगत संपर्कात असतात आणि त्यांच्याशी तुमचा जो सततचा संवाद असतो त्याचा फायदा याच्या आधी तुम्ही जेव्हा काँग्रेसमध्ये होतात त्यावेळेस पक्ष ज्यावेळेस अडचणीत असायचा तेव्हा बोलणी करण्यासाठी शरद पवारच पुढे जायचे. तर हा जो व्यक्तिगत जनसंपर्काचा तुमचा जो मुख्य गुण आहे हा या सगळ्या याच्यामध्ये तुम्ही हे जे वेगवेगळ्या प्रांताचे वेगवेगळे विचारधारा मानणारे जे नेते आहेत म्हणजे ज्योती बसूंपासून तर जयललितांपर्यंत या सगळ्या लोकांशी तुम्ही जेव्हा संपर्क वाढवला हे कसं तुम्ही केलं, कसं साध्य केलं? कसं होतं की आपण मला संसदीय पद्धतीत विधानसभा लोकसभा एकत्र किंवा राज्यसभा याच्यात आता 48-49 वर्ष कंटिन्युअस होतील, ज्याच्यात एकही दिवसाचा गॅप नाही. हो. आणि पक्षीय राजकारणात त्याच्याशिवाय आणखीन 10 वर्षे म्हणजे 55 वर्ष तरी मी या पब्लिक लाईफमध्ये इतकी वर्ष राज्य आणि राष्ट्र पातळीवर काम करायची संधी मिळाल्याच्या नंतर आपोआपच वेगवेगळ्या घटकांशी संपर्क येतो कधी ना कधीतरी. सततच राजकारण करायचं नसतं. आता पार्लमेंटमध्ये त्या कर पद्धतीच्या संबंधीचं बिल आहे आणि त्याच्यामध्ये सत्ताधारी पक्षाला काँग्रेसची मदत करण्याची आवश्यकता आहे. आम्हा काही लोकांशी याच्या आधी चर्चा केली. मी काही पार्लमेंटला गेले 2 दिवस गेलो नाही, पण याच्या आधी गेलो त्यावेळी चर्चा झाली. मला स्वतःला असं वाटतं की ती कर पद्धतीच्या संबंधीचा प्रस्ताव हा योग्य आहे. 2 वर्षाच्या पूर्वी आम्ही लोक सत्तेत होतो तेव्हा हा निर्णय आम्ही घेतला. आम्ही घेतल्याच्या नंतर मोदींच्या नेतृत्वाखाली BJPच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला विरोध केला होता, त्यामुळे ते घडलं नाही. आता गेलं वर्षभर काँग्रेसने विरोध केला. माझ्या मते तुम्ही केला म्हणून आम्ही केला. अरे आम्हाला तो निर्णय योग्य वाटत होता म्हणून आम्ही करायला गेलो. भले त्यांनी विरोध केला असेल, आज ते करत असतील, तर तुम्ही जो निर्णय घेतला तो करण्याची वेळ त्यांच्यावर आली हे सांगून त्याला ठोकाना. नरेंद्र मोदी सुद्धा जाहीरपणे सांगतात बारामतीत येऊन की ते सातत्याने तुमचा सल्ला घेतात किंवा अरुण जेटली बारामतीत येऊन म्हणतात की अजून 100 बारामती अशा पद्धतीने विकसित झाल्या पाहिजेत. पण तुम्ही पक्ष पातळीवरून कधीच विचार करत नाही, राष्ट्रीय विकास किंवा राष्ट्राचा विचार करून तुम्ही त्यांच्याशी संबंध विकसित केल्यामुळे ते तसं असेल. ते एकमेकांच्याबद्दल चांगल्या अशा गोष्टी चांगलं बोलायचं असतं त्यातला भाग असायचा. म्हणजे नरेंद्र मोदींनी हे सांगितलं, तुम्ही सांगितलं तसं नरेंद्र मोदींनी निवडणुकीच्या आधी या काका पुतण्याच्या हातातून तुम्ही सगळी सत्ता काढून घ्या आणि तुम्ही मुक्त व्हा, हे सांगितलं. हे मी सांगितलेलं ऐक, ठीक आहे. नंतर कधीतरी एक वास्तव भूमिका घेण्याच्यासाठी कोणी प्रयत्न करतो, ही चांगली बाब आहे. शेवटी
विद्वेषावर राजकारण कधी पण करायचं कुठल्या कुठल्या विषयांवर सल्ला घेतात ते तुमचा? नाही. सल्ला घेतात वगैरे काही खरं नाही, ते त्यांनी अतिशयोक्ती त्या ठिकाणी केलेली आहे. पण प्रश्नांच्यावर आम्ही एकत्र बसलो. म्हणजे दुष्काळ पडला, जरूर एकत्र बसलो तर काय केलं पाहिजे, मराठवाड्यातला दुष्काळ पडला, काही कोणत्या गोष्टीला प्राधान्य दिलं पाहिजे याची चर्चा केली. एक म्हणजे काँग्रेसची ज्यावेळेला मतभेद झाले, तुम्ही नवीन पक्ष सुरू केला, सोनिया गांधींवरती एवढा एक महत्त्वाचा त्यावेळेला परदेशी नागरिकत्वाचा मुद्दा समोर आणण्यात आला आणि या सगळ्याच्या कालावधीच्या नंतरच्या काळात तुम्ही सोनिया गांधींबरोबर अनेकदा बोलताना आम्ही बघतो. कधी सोनिया गांधींनी तुम्हाला असं ह्या मुद्द्यावरनं कधी काही बोलल्या आहेत किंवा अशा प्रकारचा जो मतभेद झाला त्याच्यावरती तुम्हाला त्याची कटुता कधी जाणवली तुम्हाला काँग्रेस सोनिया गांधी तुमच्यात? असं आहे की मतभेद झाले म्हणजे मतभेद आम्ही केलेले नव्हते. काँग्रेस पक्षाच्यामध्ये मी संसदीय काँग्रेस पक्षाचा नेता होतो त्यावेळेस. वर्किंग कमिटीमध्ये सोनिया गांधींनी उद्याच्या निवडणूक जाहीर झाली होती. उद्याच्या निवडणुकीत माझ्या परकीय जन्माचा प्रश्न हा भारतीय जनता पार्टी अन्य पक्ष महत्त्वाचा प्रश्न करतील हा मुद्दा उपस्थित केला आणि त्याच्यात आम्हाला लोकांची मतं मागितली. मी संगमा आणि तारिक अनवर हे 3 लोक सोडले तर सगळ्यांनी हा प्रश्न निवडणुकीत येणार नाही म्हणून सांगितलं. आम्ही सांगितलं की येईल, निश्चित येईल. लोक विचारतील तुम्हाला या 100 कोटीच्या देशात एकसुद्धा भारतीय दिसत नाही का, पण त्याला उत्तरं द्यावी लागतील. आपण त्याला उत्तरं देऊ शकतो. तुमच्या पतीच्या निधनाच्या नंतर तुम्ही परदेशामध्ये किंवा इटलीमध्ये जाऊ शकला असता, पण तुम्ही गेला नाही. तुम्ही इथे राहिलात, इथल्या लोकांच्यावर राहिलात, ही तुमची जमेची बाजू, या गोष्टी आपण सांगू शकू. पण हा विषय निघेल हे आम्ही सांगितलेलं काँग्रेसजनांना आवडलं नाही आणि त्याच्यातून शेवटी त्याने आम्हाला पक्षातनं एक्सपेल केलं. आम्ही पक्ष सोडला नाही. आम्हा तिघांना 6-6 वर्षासाठी त्यांनी काढून टाकलं. आता पर्याय काय? तो पर्याय नव्हता म्हणून आम्ही व्यासपीठ उभं केलं. आणि ते उभं करताना सुद्धा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे आमची नाळ ही काँग्रेसच्या विचारात होती. म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस या नावाने आम्ही केलं आणि त्या पद्धतीची संघटना उभी केली. आणि दुसरी गोष्ट म्हणजे पार्लमेंटमध्ये 10 वर्ष जी त्यांची माझी सीट होती ती शेजारी होती. त्यांचा 3 नंबर असायचा, माझा 4था नंबर असायचा. त्यामुळे आता तासनतास एकत्र बसल्याच्या नंतर लोक बोलतातच एकमेकाशी, त्याच्यात काही हे नाही. आणि एक गोष्ट मान्य केली पाहिजे की त्यावेळेला हा प्रश्न कटुतेचा आमच्या सगळ्यांच्यात असताना सुद्धा ज्यावेळेला आम्ही एकत्र काम करायला सुरुवात केली त्याच्यानंतर श्रीमती गांधींनी कधी कटुता ठेवली नाही. तुमच्या आयुष्यामध्ये 4 शहरांचं खूप महत्त्वाचं योगदान आहे. काटेवाडी, बारामती, त्यानंतर पुणे, मुंबई आणि दिल्ली. यातल्या 3 पुणे, मुंबई आणि दिल्ली या 3 शहरांची अवस्था सध्या अत्यंत वाईट झालेली आहे. तिथे राहणं सर्वसामान्य माणसाच्या आवाक्याबाहेर गेलेले, घरांच्या किमती अफाट वाढल्यात. तिथल्या ज्या सुविधा आहेत, सगळ्या सुविधा म्हणजे रस्त्यापासून तर पाण्यापर्यंत या सुविधांवर प्रचंड ताण आल्यामुळे म्हणजे त्या महानगरांमध्ये राहणंच कठीण होऊन बसलेलं आहे. तर तुम्ही जेव्हा या महानगरांमध्ये पहिला आलात, म्हणजे पुण्यामध्ये शिकायला आलात, त्यानंतर मुंबईमध्ये प्रदेश काँग्रेसच्या कार्यालयात तुम्ही राहत होता, त्यानंतर दिल्लीमध्ये खासदार म्हणून गेलात. या सगळ्याकडे तुम्ही कशा पद्धतीने बघता का हा जो बदल आहे शहरांमधला? म्हणजे ढिसाळ नियोजन हे आहे, परंतु सांस्कृतिकदृष्ट्या ही शहरं जी बदलत गेलेली आहेत ते तुम्ही कसं बघता? नाही, कसं आहे की श्रीमंत मी पुण्यात जेव्हा गेलो तेव्हा पुण्याची लोकसंख्या 5 लाखाच्या आत होती. ती आता 35 लाख असेल. मुंबईत ज्यावेळी आलो तेव्हा मुंबईची लोकसंख्या 30-35 लाखाची होती. ती आता कोटीत गेली असेल. आता दिल्लीत गेलो त्यावेळेला फारसा फरक नव्हता, 60-70 लाखाची होती, आता 1-1.25 झालेली असेल. प्रश्न असा आहे की या सगळ्या शहरांच्यामध्ये देशाच्या कानाकोपऱ्यातनं लोक येतात. तो लोंढा काही थांबलेला नाही. त्याची कारणं 2 आहेत. एक असं आहे की आता पुणे काय, मुंबई काय, अनेक राज्यांच्यामधील मूलभूत प्रश्नाची सोडवणूक करण्याच्यासाठी कमतरता असल्यामुळं नवी पिढी आपलं आयुष्य
भविष्यकाळ हा व्यवस्थित होण्याच्यासाठी कुठे संधी मिळेल त्या ठिकाणी जाण्याचा विचार करतो, प्रयत्न करतो. आणि मुंबई एक असं शहर आहे की इथं कष्ट केले तर कष्ट करण्याला मुंबई शहर कधी उपाशी राहून देत नाही. बरं. तो कुणी असो, फक्त त्याची कष्ट करण्याची तयारी असली पाहिजे. आणि त्यामुळे साहजिकच मुंबईच्या संबंधीचं एक आकर्षण देशामध्ये सगळ्या भागामध्ये. पुण्यामधली थोडीशी परिस्थिती वेगळी आहे. पुण्याची कल्चरल एज्युकेशनल एक स्थिती इतरांच्यापेक्षा जास्त आहे. पण पुण्याच्या अवतीभोवती एकेकाळी मुंबई ही औद्योगिक राजधानी होती. आता मुंबईत औद्योगिकीकरण राहिलं नाही. आणि ती एका दृष्टीने गोष्ट चांगली झाली. ते औद्योगिकीकरण इथलं कमी व्हावं याच्यासाठी प्रयत्न करण्यास मी एक आहे. कारण माझ्या दृष्टीनं मुंबई शहर हे औद्योगिक नगरी ही आता स्थिती ठेवणं योग्य नाही. ही फायनान्शियल सिस्टम केली पाहिजे. फायनान्शियल इन्शुरन्स आणि सर्व्हिसेस याच्यावर आधारित अशा प्रकारचं हे शहर असलं पाहिजे. आणि म्हणून आज मुंबईमध्ये फायनान्शियल इन्स्टिट्यूशन देशातल्या सगळ्या बँका इथे आहेत, BKC किंवा काय. ज्यावेळेला आम्ही BKC करायचा निर्णय घेतला त्यावेळी तिथं कोणी यायला तयार नव्हतं. मी राज्याचा मुख्यमंत्री होतो. मी बोलून बँकांच्या चेअरमनला तिथं जागा दिली. आज तिथं त्यांचे कसले उंबरे उभे राहिले गेल्याच्या नंतर कळतं. पण हे सबंध बँकिंगची सिस्टीम व्यवहार हा मुंबईमध्ये आणि महाराष्ट्राच्या राजधानीत यावं हा भाग होता. तेच इन्शुरन्स सेक्टर, तेच सर्व्हिस सेक्टर. आणि चौथं हे जे बॉलिवूड आहे की या क्षेत्रात सुद्धा हजारो लोकांना काम करण्याची संधी मिळते. म्हणून त्याही क्षेत्राला प्रोत्साहित करावं. आणि बॉम्बे ही अशा पद्धतीची मुंबई नगरी उभी करावी हा मी कॉन्शियसली प्रयत्न केला. त्याच्यात यश आलं. त्याच्यात दुसऱ्या गोष्टी आहेत की लोक प्रमाणापेक्षा जास्त आले, निवाऱ्याचे प्रश्न वाढले. त्यामुळे आज निवाऱ्याचे प्रश्न, स्लम या सगळ्या गोष्टींना तोल देण्याचा प्रसंग आहे. एक म्हणजे तुम्ही आता कारखानदारी, खरं तर म्हणजे तुमचा एवढा कॅनव्हास आहे किती तुम्हाला विचारावा हा मुद्दा आहे. पण खेळांच्या बाबतीमध्ये सुद्धा म्हणजे क्रिकेट असो किंवा लोकांना क्रिकेट माहीत आहे, पण खो खो असेल, कबड्डी असेल, ह्याच्यामध्ये तुम्ही खूप मोठं योगदान दिलेलं आहे. इतके वर्ष तुम्ही म्हणजे अक्षरशः एक खांबी तंबू असल्यासारखे हे सगळे खेळ जे आहेत ते त्या ठिकाणी रुजवलेले आहेत. कशा प्रकारे तुम्ही या सगळ्याकडे बघत होता त्यावेळेला? म्हणजे हे तुम्हाला राजकारणाचा भाग म्हणून अत्यावश्यक वाटत होतं की तुमची स्वतःची ऊर्जा म्हणून ह्या सगळ्या गोष्टी महत्त्वाच्या वाटत होत्या? तो नव्हतं. मी सार्वजनिक जीवनात मी काम करताना नव्या पिढीशी अधिक संबंध येण्यासाठी क्रीडा संघटनांशी सुसंवाद ठेवणं हे मला उपयुक्त वाटायचं. मी त्याच्यातलं एक धोरण असं केलं की अनेक क्रीडा संघटनेचं नेतृत्व माझ्याकडे होतं. पण ते नेतृत्व घेताना एक मी कच्चे व्हायलं की त्या क्रीडा स्पर्धेमध्ये निवडीच्या प्रक्रियेत मी कुठं राहिलो नाही. तिथे त्यातले एक्सपर्टनी निर्णय घ्यावा. माझी जबाबदारी त्यांना सुविधा देणं, इन्फ्रास्ट्रक्चर देणं, त्यांच्या भविष्याच्या संबंधीच्या समस्या आहेत त्या दूर करणं. आणि म्हणून मी महाराष्ट्र कबड्डीचा अध्यक्ष होतो, महाराष्ट्र खो खोचा अध्यक्ष होतो, मी भारताच्या कबड्डीचा अध्यक्ष झालो, मी आशियाच्या कबड्डीचा अध्यक्ष झालो, भारताच्या खो खोचा अध्यक्ष झालो. मी एशियन स्पर्धेमध्ये कबड्डी कशी येईल याची काळजी घेतली. इंदिरा गांधी प्राईम मिनिस्टर असताना एक डेमॉन्स्ट्रेशनच्या मॅचेस उभा सावी त्यावेळेला ह्या सगळ्या क्षेत्रात काम करायचे. त्यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी झाल्यानंतर आम्ही त्यांना साथ दिली. आणि तो खेळ एका विशिष्ट पातळीवर घेऊन पोचल्याच्या नंतर मी त्यातनं विड्रॉ झालो. कुस्तीच्या क्षेत्रात मी आधी त्याच्यामध्ये लक्ष घालतो आहे. हेतू हा की आम्हा लोकांचं जे स्थान आहे जनमानसामध्ये किंवा इव्हन सत्तेमध्ये त्याचा लाभ या क्षेत्रातल्या खेळा विभागाला आणि त्यातल्या खेळाडूंना व्हावं. आणि म्हणून मी त्याच्यात सातत्याने लक्ष देत आलो. अलीकडच्या काळामध्ये क्रिकेटची जबाबदारी माझ्याकडे मुंबईची आली, नंतर देशाची आली आणि नंतर जगाची आली. वर्ल्ड क्रिकेटचं सुद्धा मी अध्यक्ष झालो. आणि त्या निमित्तानं अनेक गोष्टी केल्या. जुन्या खेळाडूंची परिस्थिती वाईट होती. हल्लीच्या खेळाडूंना 2 पैसे IPL वगैरे याच्यामुळे चांगले मिळतात. पण मग आम्ही या संघटनेत पैसे ज्यावेळी मिळायला लागले त्यावेळेला जे आंतरराष्ट्रीय सामन्यामध्ये पूर्वीच्या काळात खेळले त्यांना 15,000पासून 35,000 रुपयापर्यंतची पेन्शन ही आम्ही देऊ केली. मला स्वतःला त्याच्यात एक समाधान मिळतं की या सगळ्या क्षेत्राशी आपला संपर्क राहतो, सुसंवाद राहतो, नव्या पिढीशी बोलता येतं आणि अनेक चांगले खेळाडू बघायला मिळतात. आता मी क्रिकेटमध्ये बघतो
सचिन तेंडुलकर रिटायर झाले, अनिल कुंबळे रिटायर झाले, राहुल द्रविड रिटायर झाले. पण हे आता 3 खेळाडू यांची नावं मी एवढ्यासाठी घेतो आहे की या देशातल्या नव्या पिढीतल्या क्रिकेटर्सनी खेळाडूंनी रोल मॉडेल म्हणून कोणाकडे बघायचं असलं तर या लोकांच्याकडे बघितलं. एवढी त्यांची बांधिलकी होती. भारताच्या बाहेर गेल्याच्यानंतर देशाची इज्जत प्रतिष्ठा कशी सांभाळेल, त्या पद्धतीने कसं वाकावं याचा आदर्श त्यांच्यामध्ये होता. त्या खेळाची बांधिलकी त्यांची अत्यंत प्रामाणिकपणाने होती. आणि जे सार्वजनिक जीवनामध्ये किंवा खेळाच्या क्षेत्रामध्ये सुद्धा एक जे चारित्र्य सांभाळावं लागतं त्याबद्दलचा सुद्धा आदर्श या सगळ्या खेळाडूंनी नव्या पिढीच्या समोर ठेवलेला होता. आणि म्हणून अशा सगळ्यांच्या समेत राहणं, त्यांना प्रोत्साहन करणं, त्यांचा आदर्श नव्या पिढीच्यापर्यंत घेण्याची परिस्थिती निर्माण करणं याचा एकंदर व्यापक तरुणांच्यात उपयुक्तता आहे आणि मला त्याच्यात आनंद मिळतो. ज्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असं म्हटलं जातं या राज्यामध्ये, त्यावेळेला राष्ट्रवादीमध्ये 1 सगळे बलाढ्य नेते आहेत. संपूर्ण राज्यामध्ये कुठे जावं तिथे राष्ट्रवादीचे एक कसदार असे सगळे नेते आहेत. असं असताना गेल्या 15 वर्षानंतर सत्ता असताना सुद्धा राष्ट्रवादीची पिछाट आत्ताची जी राजकीय विधानसभेच्या ह्याच्यात किंवा लोकसभेच्या ह्याच्यामध्ये जी बघितली आपण, मूळ त्याच्यामध्ये जो आरोप होता भ्रष्टाचाराचा होता. त्यावेळेला तुम्हाला कुठे असं वाटतं का की काहीतरी हाताळणी चूक झाली किंवा जे आरोप झाले म्हणजे पैशाच्या केंद्रित हा पक्ष होता की काय, असा जो सगळा समज झाला आणि त्यातनं जे आता सगळे मोठे मोठे नेते वादग्रस्त ठरले आहेत त्यांच्यावरती चौकशीचे तर सगळे म्हणजे आरोप आहेत. अशा वेळेला तुम्हाला असं वाटतं का की आता एक खूप नवीन बदलाची गरज आहे संपूर्ण पक्षाला? 2 गोष्टी त्याच्यामध्ये राष्ट्रवादी हा नवा तरुणांचा मोठा पाठिंबा असलेला पक्ष आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये ज्यांना पुढे जायचं आहे ते साहजिकच हे बघतात की आपलं टार्गेट कोण करायचं. टार्गेट करताना जो आपल्याला त्यांच्या राजकीय भवितव्याच्या दृष्टीनं अडथळा होऊ शकेल तोच टार्गेट केला जातो. त्यामुळे काँग्रेस काय, BJP काय, शिवसेना काय, या सगळ्यांचं टार्गेट राष्ट्रवादी आहे. हे तिन्ही पक्ष एकमेकावर जेवढी टीका करत नाही तेवढी राष्ट्रवादीवर टीका करतात. का? इतर पक्षाची त्यांना चिंता का वाटत नाही, त्यांची आपसापसात चिंता का वाटत नाही. आणि त्याचं महत्त्वाचं कारण ते एक तरुणांचा मोठा वर्ग या पक्षाला आहे, त्याला पाठीराखा आहे. हल्लीच्या काळामध्ये सोपी गोष्ट असेल की टार्गेट जर करायचं असेल, ती जर महिला असेल तर तिला चारित्र्यावरनं करायची आणि पुरुष असेल सत्ताधारी याच्यातला तर त्याला पैशावरनं करायची. आणि हे हल्ले राष्ट्रवादीच्या लोकांच्यावर झाले. सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांनी त्याचा वापर केला. त्या सत्तेच्या वापरातून त्यांनी काही निर्णय घेतले. आम्ही त्याला भक्कमपणाने तोंड देतो. तुम्ही निर्णय घेतले, तुम्हाला चौकशा करायच्या आवश्यक करा. चौकशाला सहकार्य पाहिजे 100% सहकार्य देतो. कारण आम्हाला खात्री आहे की या सगळ्या चौकशी केल्याच्या नंतर निष्कर्ष नंतर हा येईल की याच्यात काही तथ्य नव्हतं. आणि म्हणून हा टार्गेट करण्याचा आणि पर्सनॅलिटी मलाईन करण्याच्या संबंधीची भूमिका आहे. हा एखाद्या माणसाच्याकडून काही सत्तेचा गैरवापर झाला, चूक झाली तर आम्ही त्याच्या संबंधीची रुसलीच ॲक्शन घेऊ. आमच्याच पक्षामध्ये एक लहान कार्यकर्ता होता आणि मला आठवतं आहे की लक्ष्मणराव ढवळे म्हणून आमचे एक सहकारी आहेत. त्यांनी आग्रह केला पक्षाकडं की त्याला महत्त्वाची संधी द्यावी, तो लहान समाजातला आहे, त्याला संधी दिली, कदम त्याचं नाव. आणि नंतर त्यांनी सत्तेचा गैरवापर केला, आम्ही काढून टाकलं. नुसतंच काढून टाकल्याने आम्ही गव्हर्नमेंटला सांगितलं कायदेशीर कारवाई करा. एवढ्या मोठ्या संघटनेमध्ये एखाद दुसरी कुठल्या व्यक्तीकडनं काहीतरी घडत नसतं असं मी म्हणत नाही. घडलं तर त्याच्यावर तातडीने कारवाई करण्याची भूमिका आम्ही घेतली. पण आरोप केले म्हणून लगेचच त्याच्यात सत्यता होण्याची मला आठवतं आहे. एक काळ असं होतं माझ्यावर आरोप केले दाऊद इब्राहिमचे दोस्त आहेत. तर काय त्या दाऊद इब्राहिमचा माझा संबंध? ज्यांनी आरोप केले ते गोपीनाथ मुंडे किंवा त्या काळातले आमचे मित्र मनोहर जोशी, त्यांच्या हातात नंतर 5 वर्ष राज्याची सत्ता आली, दिल्लीची सत्ता आली. त्यांना काही कुठं दाऊद दिसला नाही त्या 5 वर्षामध्ये. आणि नंतर त्यांनी सांगितले किंवा ठीक आहे निवडणुकीच्यासाठी एकमेकाला हल्ले करायचे असतात, त्याच्यात आम्ही हा आरोप केला, त्याच्यात काही तथ्य नव्हतं.
हा सुद्धा खुलासा कुठे ना कुठेतरी त्यांच्यापैकी कोणतरी केला. तर त्यामुळे आरोप हे समाजकारणात काम करत असताना या पद्धतीचा करण्याचा प्रयत्न केला जात असतो. पूर्ण वेळ राजकारण वेगळ्या पद्धतीने केलं जात होतं. आता राजकीय नेते ज्या प्रकारे संपन्न होताना दिसतात लोकांना, सर्वसामान्य माणसांना, आणि त्यामुळे या आरोपांना पुष्टी मिळते. जसं तुम्ही म्हणालात की फळं आलेल्या झाडांवरच लोक दगड मारतात, पण ही फारच फळलेले आणि फुललेले नेते दिसायला लागतात आणि मग त्या चर्चेमध्ये लोकांना जास्त हे रस वाटायला लागतो. तत्व माझी भूमिका याच्यात वेगळी आहे. एक जो काळ होता की फुल टाईम सकाळ दुपार संध्याकाळ राजकारण करणं ते मला योग्य वाटत नाही. मी राजकारणामध्ये नवीन येणाऱ्या कार्यकर्त्यांना पहिला प्रश्न विचारतो की तू काम करायला तयार, चांगली गोष्ट, मी तुझं स्वागत करतो. तू घर कसं चालवणार मला सांग. 30 तारखेला तुझ्या पत्नीच्या किंवा तुझ्या आईवडिलांच्या हातात तू काय देणारस. तू हे जर नाही केलं तर तू चुकीच्या रस्ते उद्या चाललास. आणि म्हणून तू काहीतरी व्यवसाय केला पाहिजे. तू व्यवसाय करून 2 पैसे कष्टानं मिळवायच्या संबंधीचं साधन उपलब्ध केलं पाहिजे. ते करून तू समाजकारण कर, तर तू समाजकारणात नीट राहशील. आणि म्हणून हा माझा आग्रह माझ्या पक्षात काम करणाऱ्या सगळ्या लोकांना की प्रत्येकाने आपला स्वतंत्र व्यवसाय हा केलाच पाहिजे. माझ्याकडे उत्तम शेती आहे. त्या उत्तम शेतीचं उत्पन्न किती येतं हे कोणीही माझी शेती बघायला लोक अनेक जातात, त्यांच्या लक्षामध्ये येतं. असं काही ना काहीतरी या गोष्टी आपल्याला कराव्या लागतात किंवा व्यवसायात सुद्धा कुठे ना कुठे आपल्याला लक्ष द्यावं लागतं. तकले आमचे सहकारी आहेत, उत्तम त्यांचा हॉटेल व्यवसाय नागपूरला आहे, नाशिकला आहे. आता हे सगळे व्यवसाय जर केले नाही ते फुल टाईम त्यांनी द्यायचं कसे. आणि म्हणून या गोष्टीला पण समाजामध्ये अशी अनेक ठिकाणी चर्चा होते किंवा हे लोक कामधंदा करतात, हे उद्योग करतात, हा व्यवसाय स्वतःचा वाढवतात. तो व्यवसाय वाढवतो हे त्यांचं काम. राजकारणातल्या माणसांनी समाजकारण ह्या सगळ्या गोष्टी सोडूनच द्यायला पाहिजे. ठीक आहे, ही जी कोणाची भूमिका असेल ती भूमिका आमची नाही. आमची माणसं सभ्यतेनं व्यवस्थित राहायचं असेल, स्वच्छ राहायचं असेल तर तुम्ही सन्मानानं स्वच्छ पद्धतीने व्यवसाय केला पाहिजे. तुम्ही आता मध्यावधी निवडणुकांचं पुन्हा एकदा बोलला की शक्यता आहे कदाचित, अशी परिस्थिती राज्यातली आहे. वेळ पडली, परिस्थिती आली तर भाजपला पुन्हा जसा तुम्ही सुरुवातीला पाठिंबा विनाअट दिला होता तशा पद्धतीचा पाठिंबा देण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळे कदाचित शिवसेना घाबरते आणि शिवसेनेची अनेक आत्तापर्यंतची जी वक्तव्य बघितली त्याच्यात त्यांच्यात कुठेतरी एक सल आहे की राष्ट्रवादीचा एक पाठिंबा असल्यामुळे भाजप त्यांना गृहीत धरतं आहे आणि त्या दृष्टीने सगळं राज्य आता सुरू आहे. असं आहे की महाराष्ट्राचं जर राजकारण सध्याचं बघितलं तर सेना आणि भाजप एकत्र आहेत. ते एकत्र येऊनच आम्ही आणि काँग्रेसच्या पेक्षा त्यांची शक्ती, सत्ता ही मिळण्याचं ते साधन आहे. राजकीय पक्ष आम्ही चालवत असताना ते दोघं एकत्र राहिले पाहिजेत असा आम्ही प्रयत्न करायचा का. आमची नीती काय असली पाहिजे, आमची दृष्टी काय असली पाहिजे, आमचं धोरण काय असलं पाहिजे. आमचं धोरण आम्हाला पुढे जायचं असेल तर आमचे विरोधक शक्यतो एकत्र न राहिलेले बरे. त्याच्यासाठी काही ज्या गोष्टी करायला काही संधी मिळत असते त्या संधीचा फायदा घ्यावा लागतो. यापेक्षा जास्त ह्याच्यावर मला खोलात जायला सांगू नका. म्हणजे मध्यावधी निवडणुका होणार नाहीत किंवा आहेत याबद्दल तुम्ही आता सांगू इच्छित नाही काही? नाही, मध्यावधी निवडणुका म्हणजे महाराष्ट्रावरचा विषय केला. मला भारतीय जनता पार्टीतल्या जबाबदार लोकांनी यापूर्वी सांगितलं की महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मुंबईमध्ये विधानसभेचे आमचे सदस्य जादा काल निवडून आल्यामुळं केव्हाही महानगरपालिकेत आम्हाला 1 नंबरच्या जागा हव्यात आणि त्याच्यात आम्ही तडजोड करणार नाही, सरकार राहणार आहोत. मला जी भारतीय जनता पार्टीचा हा आग्रही भूमिका जशी माहिती आहे तशी शिवसेना आणि मुंबई महानगरपालिका यांचं ऋणानुबंध काय हे मी अनेक वर्ष बघतोय. आणि त्यामुळे ती ही महानगरपालिकेची कोंबडी आपल्या हातातून जाऊन देईल ची भूमिका शिवसेना कधी मान्य करेल असं वाटत नाही. 1 नंबर 2, महानगरपालिकेमध्ये आज BJPपेक्षा शिवसेनेचे नगरसेवकांची संख्या अधिक आहे आणि त्यामुळे ते अधिक असताना तिथं कमी संख्या स्वीकारायची भूमिका कुठलाही राजकीय पक्ष करणार नाही. आणि त्यामुळे त्याच्यात टोकाची भूमिका दोघांनी घेतली तर त्याचं लॉजिकल कन्क्ल्युजन बाजूला होण्याच्या संबंधीची शक्यता नाकारता येत नाही. आणि बाजूला होण्याची शक्यता असल्याच्या नंतर आज स्वच्छ बहुमत नसलेला पक्ष
किती दिवस सरकार चालू शकेल हे सांगता येत नाही आणि त्यामुळं अशा प्रकारची मध्यवर्ती निवडणुकाची शक्यता नाकारता येते. तुम्ही पॉलिटिकल ॲनालिसिस आहे, याच्यापेक्षा जास्त काही नाही. एक शेवटचा प्रश्न, महाराष्ट्राचा एकूण जो विकास गेल्या 50 वर्षामध्ये आपण पाहिलेला आहे, तर या पुढचा 50 वर्षापुढचा महाराष्ट्र तुम्ही कसा पाहता? मला महाराष्ट्र हा एक शिक्षणाचा विस्तार झालेलं आणि ज्ञानावर आधारित संपन्नतेचा मार्ग शोधणारा नव्या पिढीचा असा एक मोठा वर्ग या राज्यामध्ये दिसतो. आणि मूलभूत सुधारणा करण्याच्यासाठी देशातल्या अन्य राज्यांच्यापेक्षा यशस्वी झालेलं आणि देशाला एक डिरेक्शन दाखवणारा हे अशा प्रकारचे राज्य हे होईल असं मला वाटतं. आणि हे असताना सायमल्टेनियसली निव्वळ भौतिक विकास नव्हे, विकास याचा अर्थ मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे माणसाची म्हणजे उंची, सांस्कृतिक स्थिती हेच फक्त माध्यम असत नाही, सांस्कृतिक क्षेत्रामध्ये अन्य क्षेत्रामध्ये सुद्धा त्या समाजाची उंची किती वाढली याच्यावर त्या समाजाची प्रगती ही आपण अधोरेखित करतो. आणि त्या दृष्टीने मला देशामध्ये महाराष्ट्र राज्य या सगळ्या क्षेत्रामध्ये अन्य राज्यांनासुद्धा एक नवीन मार्ग दाखवणारं राज्य होईल. इथं कोणीही राज्यकर्ते असोत तरीही सर्वसामान्य घटक हा नेहमी पुढे जाण्याच्या, आपला पुढचा परिवार हा सगळ्या क्षेत्रामध्ये समृद्धीच्या रस्त्यावर जाईल कसा याची काळजी घेणारा आणि कष्ट करणारा असा वर्ग असल्यामुळं मला मगाशी मी सांगितल्याप्रमाणे अन्य राज्यांना आणि देशाला एक दिशा दाखवणारं हे राज्य असेल. नक्की. अर्थात तुम्ही आमच्याशी बोललात, मनमोकळी चर्चा केलीत आणि एक जो संचित आहे तुमचं सगळ्या अनुभवाचं आपल्याला त्यांनी सांगितलेलं आहे. 75 वर्षाचं अजून म्हणजे शतकाकडे त्यांनी वाटचाल करावी आणि अक्षरशः हे जे अनुभव आहेत ते सातत्यानं पुढच्या पिढीला द्यावेत हे आपण अपेक्षा करूया. आणि अर्थातच महाराष्ट्राने जे त्यांनी म्हटलं की महाराष्ट्राने ज्ञानाच्या मार्गावरनं संपन्नतेकडे जावं हा एक अतिशय महत्त्वाचा विचार त्यांनी त्या निमित्ताने आपल्याला सांगितलेला आहे. त्या निमित्ताने तुमचे आभार होत आणि तुम्हाला मनापासून शुभेच्छा. आणि 75व्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा.